चारी बाजूला फक्त बर्फ आणि एक असा बल्ब दिसला आणि कुठलीतरी शेड दिसली. मी तिथे गेलो, त्या व्हरांड्यात कोणीच माणूस दिसलं नाही. त्या खिडकीतला एक पडदा हल्ला, बघितलं तर 2 जवान जेवत बसले होते. मी त्यांना टकटक केलं, त्यांनी उघडलं, त्यातला एक मराठी निघाला. मी म्हटलं, मी शरद पोंक्षे ओळखतो साहेब तुम्हाला, काय झालं? म्हटलं, मी 60 माणसं घेऊन अडकलो आहे आता इथे. तेव्हा सकाळी 10 शिवाय तुम्ही इथनं बाहेर नाही. ते गव्हर्नमेंटचे ते काय म्हणतात त्याला, स्नो कटर म्हणून एक गाडी असते, ती स्नो कटर इथनं फिरण्यानंतर ते चालू होणार. नाहीतर मग तुमच्या प्रत्येक गाडीच्या टायरला साखळी लावावी लागेल. लोखंड्या साखळ्या असतात, त्या अशा जर लावल्या तर ती गाडी जाऊ शकते. कारण तिथे 6 वाजता अडकणं एवढ्या गाड्यांना साखळ्या कुठून आणणार आम्ही? अशा काय आमच्याकडे काहीच नाही. म्हटलं आता काय करायचं? तर म्हटलं आम्हाला इथे रात्र. तर ते मला रात्र म्हणजे 2 मिनटं थांबला आणि मग त्याने अशी एक 10 बाय 15ची अशी एक खोली होती आणि मग मला म्हणाले, या इकडे, अजून कोण आहे तुमच्यावर? म्हटलं, काय 60 जण आहेत. 60 जण होतात? हां, 60 जण होतो आम्ही आणि भिजलेलो होतो आम्ही पूर्ण बर्फाच्या पावसामध्ये. तर या म्हणाले, आम्ही 2-4 गेलो. त्याने अशी एक अडगळीच्या खोलीमध्ये काही गाद्या पडलेल्या होत्या, त्या उचला म्हणाले सगळ्या. गाद्या आणल्या आणि तो पूर्ण 10 बाय 15चा तो ती खोली होती, ती अशी सगळ्या गाद्या टाकल्या आणि मला रात्र काढा येते तुम्ही, आता काय करणार? आणि आता किती वाजले? 9. 10 वाजता सगळे लाईट्स ऑफ होतात, कारण ही बॉर्डर आहे. 10 ते पहाटे 5 इथे लाईट लागत नाही. आता काय करायचं? आता सगळेच प्रॉब्लेम, म्हणजे टॉयलेटला लागली तरी प्रॉब्लेम, कोणी जेवलेलो नाही, संध्याकाळचा नाश्ता येतो, तिथेच पाऊस सुरू झाल्यामुळे तो नाश्ताही फुकट गेला. आम्ही कोणी सगळे उपाशी होतो. त्यांना म्हटलं, खायला काय मिळेल? नाही हो म्हणाले, आता आम्ही 3 जण राहतो इथे फक्त. अरे देवा, म्हटलं चल ठीक आहे, उपाशी राहू शकतो आपण. आम्ही अशी कुडकुडत अख्खी रात्र काढली. पहाटे 4 वाजता बरोबर ते आले, म्हणाले आता तुम्हाला बाहेर पडावं लागेल. आम्ही तिथे बाहेर सगळेजण आणि ती रात्र. आणि त्या दिवशी माझ्या मनात आलं की हुश, आदल्याच दिवशी सुनील आणि हे निघून गेलेले आहेत, संजय अजून इथे आलेला नाही आहे. वाचलो म्हटलं मी. हे जर तिघे त्याच्यात माझ्याबरोबर असते तर म्हणजे काय, मला एवढी लाज वाटली असती की मी काय केलं हे. त्या सगळ्यांना कुठे अडकवलं. पहाट झाली. मग ते म्हणाले आता 10 वाजणार. ते वरून स्नो कटर कापत कापत येणार तो सगळा बर्फ. इथे येईपर्यंत खूप उशीर होणार. मग मी सगळ्यांना विचारलं, चालत निघूया काय? मग आम्ही 25 किलोमीटरचा डोंगर उतरलो चालत. म्हणजे ती रात्र टळली. रात्र टळली म्हणजे ती गेली. नशिबाने कुणालाच काहीच झालं नाही. अशी सगळी फार भीषण अशी ती एक रात्र होती. सिक्कीमचा तो अनुभव. आणि सगळ्या मिलिटरीच्या लोकांना सॅल्यूट की त्यांनी इतकी मदत केली ना की काय विचार नकोस. ग्रेट लोक आहेत सगळे. ते आहेत म्हणून आपण आहोत खरंच.